नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय अर्थव्यवस्था भाग 1980 या विषयाअंतर्गत भारतीय भांडवल बाजाराचे दोष अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागामध्ये भारतीय भांडवल बाजाराच्या विकासाला कारणीभूत असलेले जे घटक आहेत ते अभ्यासले होते. आता आपण भारतीय भांडवल बाजाराचे दोष अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी जो भारतीय भांडवल बाजार होता तो अत्यंत मागास होता, तो अविकसित होता. ब्रिटिश जो काळ होता त्या ब्रिटिश काळामध्ये भारतामध्ये जे ब्रिटनमधील जे उद्योजक होते त्या उद्योजकांचेच उद्योगधंदे जास्त होते. त्या उद्योगांना लागणारे जे भांडवल होते ते भारतीय भांडवल बाजारातून न उभारता ब्रिटनमधील भांडवल बाजारातून त्या ठिकाणी उभारत होते. जे ब्रिटनमधील जे उद्योजक होते ते भारतीय भांडवल बाजारामधून भांडवल न उभारता ते ब्रिटनमधील त्या ठिकाणी भांडवल बाजारामधून ते काय करत होते, भांडवल उभारत होते. शिवाय जो भारताचा जो प्रमुख व्यवसाय आहे तो शेती असल्याने औद्योगिकरणाचा वेग हा मंद होता. तसेच भारतीय जे उद्योजक होते ते भारतीय भांडवल बाजारातून भांडवल उभारण्याऐवजी ते स्वतःचेच किंवा बँकांकडून कर्ज घेऊन भांडवल उभारणे पसंत करत होते. जे भारतीय जे उद्योजक होते ते भारतीय भांडवल बाजारामधून त्या ठिकाणी भांडवल उभारण्याऐवजी ते काय करत होते, स्वतःचं भांडवल किंवा बँकांकडून कर्ज घेऊन भांडवल करणे ते काय करत होते, पसंत करत होते. स्वातंत्र्य काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हळूहळू परिस्थितीमध्ये काय होत गेला, बदल होत गेला. भारतीय भांडवल बाजाराचा हळूहळू विकास होत गेला. परंतु भारतीय भांडवल बाजाराचा विकास होत गेल्याबरोबरच त्यामध्ये म्हणजे जसजसा विकास होत गेला त्याबरोबरच त्यामध्ये अनेक दोषही त्यामध्ये त्या ठिकाणी आले. त्यामुळे भारतीय भांडवल बाजाराच्या विकासावरती काय झालं, एक मर्यादा त्या ठिकाणी पडलेली आपल्याला दिसून येते. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतीय भांडवल बाजाराचे जे दोष आहेत ते दोष आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. मग भारतीय भांडवल बाजाराचा पहिला दोष आपण त्या ठिकाणी अभ्यासू तो म्हणजे एकात्मतेचा अभाव. तर पहिला दोष एकात्मतेचा अभाव. आता स्वातंत्र्योत्तर काळात भारतामध्ये स्टॉक एक्सचेंजची संख्या ही बरीच वाढली होती. म्हणजे शेअर बाजाराची जी संख्या होती ते स्वातंत्र्योत्तर काळामध्ये त्या ठिकाणी वाढायला सुरुवात झाली. पण आर्थिक सुधारणापूर्वी म्हणजे 1991 पूर्वी देशामध्ये जो स्टॉक एक्सचेंज आहे, देशामधील जो स्टॉक मार्केट आहे, शेअर बाजार आहे, त्यामध्ये एकात्मतेचा अभाव असलेला आपल्याला दिसून येतो. देशातील जे 70% जे रोखे व्यवहार आहे ते एकट्या मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये त्या ठिकाणी पार पाडले जातात. देशातील जे 70% व्यवहार आहे, या देशात जो व्यवहार केला तो त्यापैकी जो 70% व्यवहार आहे तो एकट्या मुंबई शेअर बाजारामध्ये त्या ठिकाणी पार पाडला जातो. मग त्यावेळेस मुंबई जे स्टॉक एक्सचेंज जो आहे, मुंबई जो शेअर बाजार आहे त्या बाजाराची त्या काळामध्ये काय होती, मक्तेदारी होती. इतर जे स्टॉक मार्केट होते, इतर जे स्टॉक एक्सचेंज होते त्यांचा विकास फारसा झालेला
नव्हता. शिवाय सर्व स्टॉक एक्सचेंजची जी कार्यपद्धती होती ती कार्यपद्धती ही वेगवेगळ्या स्वरूपाची होती. म्हणजे प्रत्येक जो शेअर बाजार होता त्या शेअर बाजाराची जी कार्यपद्धती होती ती वेगवेगळ्या पद्धतीची आपल्याला दिसून येत होती. निर्देशांक हे वेगवेगळे होते त्या शेअर बाजारात. त्या शेअर बाजारामध्ये एकाच कंपनीच्या शेअरची जी किंमत आहे ती एका बाजारामध्ये कमी दाखवली जात होती आणि दुसऱ्या बाजारामध्ये जास्त दाखवली जात होती. म्हणजे एकाच कंपनीची जी शेअरची जी किंमत होती ती एका बाजारामध्ये कमी आणि दुसऱ्या बाजारामध्ये जास्त असायची. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी एकात्मतेचा अभाव असा एक पहिला भारतीय भांडवल बाजाराचा दोष आपल्याला पाहता आहे. दुसरा दोष आपण बघू तो म्हणजे विशेष निर्देश आणि अविशेष निर्देश शेअर. विद्यार्थी मित्रांनो, बहुतांश जे शेअर बाजार आहे, बहुतांश जे स्टॉक एक्सचेंज आहे त्या शेअर बाजारामध्ये त्या स्टॉक एक्सचेंजमध्ये जे शेअरचे विशेष निर्देश आणि अविशेष निर्देश अशा प्रकारे त्या ठिकाणी वर्गीकरण केले जातं. म्हणजे विशेष निर्देश आणि अविशेष अशा प्रकारे त्या ठिकाणी केले जात होते. मग विशेष शेअर बाजारामध्ये शेअरला विशेष सवलती दिल्या जात होत्या. जसे उदाहरणार्थ तडजोडीचा काळ कमी जास्त असणे, निरसन गृहाची म्हणजे निरसन गृहांचा त्या ठिकाणी विशेष सवलती त्या ठिकाणी दिल्या जाणे इत्यादी ज्या सवलती होत्या त्या सट्टेबाजीला प्रेरणा देणाऱ्या होत्या. परिणामी वस्तुतः असे जे वर्गीकरण केले गेले त्या ठिकाणी विशेष निर्देश आणि अविशेष निर्देश त्या अशा वर्गीकरणाला कोणत्याही प्रकारचा आर्थिक आधार नाही आहे. सद्य परिस्थितीमध्ये ज्या शेअरची सट्टेबाजी केली जाते त्यांनाच जास्त रोखता असते, पण गुंतवणूकदारांना मात्र सर्व शेअरच्या बाबतीत काय असते त्या ठिकाणी रोखता हवी असते. शेअरचे जे वर्गीकरण आहे ते गुंतवणूकदारांपेक्षा शेअरचे ब्रोकर आहे जे सब ब्रोकर आहे यांनाच जास्त फायद्याचं त्या ठिकाणी असतं. हे शेअरचे वर्गीकरण जे केलं जातं आहे त्या ठिकाणी ते गुंतवणूकदारांपेक्षा जे शेअरचे जे ब्रोकर असतात जे सब ब्रोकर असतात त्या ठिकाणी त्यांना जास्तीत जास्त फायद्याचं असलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. अशा प्रकारे हा भारतीय भांडवल बाजाराचा एक दोष आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. तिसरा दोष आपण त्या ठिकाणी बघू तो म्हणजे शेअर खरेदी विक्री मूल्यातील अंतर. आता सट्टेबाजीच्या व्यवहारामध्ये शेअर खरेदी विक्री जे मूल्य आहे ते शेअर खरेदी विक्री मूल्यामध्ये 0% ते 40% अंतर हे पडत असते. हे अंतर म्हणजे जो शेअर बाजारामधील जो ब्रोकर आहे तो शेअर बाजारातील जे लोक आहे ब्रोकर लोक आहे त्यांचा नफा असतो. हे अंतर कमी जास्त करून भांडवल बाजारातील जे मध्यस्थ आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये काय करत असतात नफा हा कमवत असतात. बाजारातील सट्टेबाजीचा खऱ्या गुंतवणूकदारांना हा कमीत कमी लाभ हे ब्रोकर त्या ठिकाणी पोचवत असतात. म्हणजे कमीत कमी लाभ हा खऱ्या गुंतवणूकदारांना होत असतो त्या ठिकाणी आणि जास्तीत जास्त नफा हे भांडवल बाजारातील जे मध्यस्थ असतात त्या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणावरती ते काय करत असतात नफा कमवत असतात. अशा प्रकारे शेअर खरेदी विक्री मूल्यातील अंतर हा भारतीय भांडवल बाजाराचा एक दोष या ठिकाणी आपल्याला पाहता येतो. चौथा दोष आपण त्या ठिकाणी बघू तो म्हणजे आर्थिक व्यवहार पूर्ण करणे आणि बदला व्यवहारातील फसवणूक. तर आर्थिक सुधारणापूर्वी जे शेअर होते जे डिबेंचर होते म्हणजे भाग
कर्जरोखे खरेदी विक्री करणे, भाग कर्जरोखे विक्री करून देणे, म्हणजे खरेदी पण करणे आणि विक्री पण करणे, त्या ठिकाणी हे व्यवहार पार पाडण्यासाठी बराच कालावधी लागत होता. मग या व्यवहारामध्ये जो ब्रोकर होते, जे सब ब्रोकर होते, ते बदला व्यवहार करीत होते. मग या व्यवहारामध्ये ते गुंतवणूकदारांची जी मोठ्या प्रमाणावरती ते काय करत होते, फसवणूक करत होते. जे ब्रोकर होते ते काय करत होते, जे गुंतवणूकदार होते त्या गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर काय करत होते, फसवणूक करत होते. आणि हे व्यवहार पार पडण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती हे जे ब्रोकर होते ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कमिशन देखील आकारत. मग हे व्यवहार पूर्ण होऊनही गुंतवणूकदारांना वेळेवर पैसे न मिळणे, शेअरची अदलाबदल करणे, खरे जे सर्टिफिकेट आहे ते गहाळ करून खोट्या सर्टिफिकेटवरती व्यवहार करणे, यासारखे अनेक फसवणुकीचे व्यवहार त्या ठिकाणी केले जातात. पण आज या सर्व व्यवहारांवरती सेबीचं त्या ठिकाणी नियंत्रण असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यामुळे अशा प्रकारचे जे फसवणुकीचे जे व्यवहार होते ते व्यवहार कमी झालेले आपल्याला दिसून येतात. पुढचा भारतीय भांडवल बाजाराचा आपण दोष त्या ठिकाणी बघू, तो म्हणजे स्टॉक एक्सचेंज व्यवस्थापनातील उणीवा. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय स्टॉक एक्सचेंजचे जे व्यवस्थापन होते ते पूर्वी दोषयुक्त होते, ते कमकुवत होते. स्टॉक एक्सचेंजचे जे स्वरूप आहे ते खाजगी क्लबप्रमाणे होते, म्हणजे व्यवस्थापन मंडळात बाजारातील जे ब्रोकर, सब ब्रोकर यांचेच प्रतिनिधी हे जास्त होते. ते आपले आणि आपल्या सहकाऱ्यांच्या हिताचा जास्तीत जास्त विचार करीत होते. म्हणजे ते ब्रोकर होते ते स्वतःचं आणि जे त्यांच्याजवळ असलेले जे सहकारी होते त्या सहकाऱ्यांचा जास्तीत जास्त काय करत होते, त्या ठिकाणी विचार करत होते, फायद्याचा विचार करत होते. मग अशा प्रकारच्या स्टॉक एक्सचेंजला वळण लावण्याचं जे कार्य होतं ते कार्यकारी संचालकाला त्या ठिकाणी करावं लागतं. पण कार्यकारी संचालक हे संघटित व्यवस्थापक मध्यस्थांवरती आपला प्रभाव टाकू शकत नव्हता. परंतु आज जे सर्व स्टॉक एक्सचेंज आहे त्या सर्व स्टॉक एक्सचेंजवरती, सर्व शेअर बाजारावरती सेबीचं नियंत्रण त्या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे या व्यवस्थापनातील म्हणजे शेअर बाजारातील जे व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनामध्ये जे उणीवा आहे, जे दोष आहे ते कमी झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे. पुढचा त्या ठिकाणी दोष आपण त्या ठिकाणी बघू, तो म्हणजे सरकारी कर्जरोख्या बाजाराचे वर्चस्व. विद्यार्थी मित्रांनो, केंद्र सरकार, राज्य सरकार हे 14 दिवस, 91 दिवस, 182 दिवस, 364 दिवसांच्या राजकोषीय हुंड्यांची विक्री करून भांडवलाची काय करतात, उभारणी करतात. जे देशातील जे केंद्र सरकार आहे, जे राज्य सरकार आहे ते काय करतात, 14 दिवस, 91 दिवस, 182 दिवस आणि 364 दिवसाच्या राजकोषीय हुंड्यांची विक्री करून भांडवलाची उभारणी ते करीत असतात. देशातील ज्या व्यापारी बँका आहेत, विकास बँका आहेत व वित्तीय मध्यस्थ ज्या संस्था आहेत त्या संस्थांना सरकारी रोख्यात गुंतवणूक करणे काय आहे, बंधनकारक आहे. त्यामुळे वित्तीय संस्थांची जी रोखता आहे त्या ठिकाणी ते कमी होऊन त्यांना भांडवल बाजारात रोखे खरेदी विक्री करण्यास भांडवल हे काय पडू लागते, अपुरे पडू लागते. परिणामी काय होतं की रोख्यांच्या वटवणुकीला काय होतं, त्या ठिकाणी विलंब लागतो. त्या ठिकाणी रोख्यांच्या वटवणुकीला त्या ठिकाणी विलंब लागत असतो. अशा प्रकारे
भारतीय भांडवल बाजाराचा हा एक दोष त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे पुढचा एक दोष आपण त्या ठिकाणी अभ्यासू तो म्हणजे स्वतंत्र निरसन गृहाचा अभाव. आता रोख्यांची जी वटवणूक करण्यासाठी भारतीय भांडवल बाजारामध्ये त्या ठिकाणी स्वतंत्र असा वटणावड गृहाचा काय होता त्या ठिकाणी अभाव होता. त्यामुळे हे व्यवहार पार पाडण्यासाठी हे निरसन गृहाचा व्यवहार पार पाडण्यासाठी अडचणी येत होत्या. मग ही अडचण लक्षात घेऊन 1996 मध्ये राष्ट्रीय रोखे वटणावड महामंडळाची स्थापना करण्यात आली. पुढचा एक भारतीय भांडवल बाजाराचा दोष आपण त्या ठिकाणी बघू तो म्हणजे मध्यस्थ वित्तीय संस्थांचा अभाव. तर आर्थिक सुधारणापूर्वी म्हणजे 1991 पूर्वी भांडवल बाजारामध्ये बँका, औद्योगिक विकास बँका, भारतीय औद्योगिक वित्तीय महामंडळ, औद्योगिक वित्त आणि गुंतवणूक महामंडळ, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, आयुर्विमा महामंडळ एवढ्या मोजक्याच वित्तीय संस्था भांडवल बाजारामध्ये कार्यरत होत्या. पण आज केंद्र सरकारच्या उदार आर्थिक धोरणामुळे अनेक वित्तीय मध्यस्थ संस्था भारतीय भांडवल बाजारामध्ये काय आहे कार्यरत असलेले आपल्याला दिसून येतात. पुढचा एक दोष आपण त्या ठिकाणी अभ्यासू शेवटचा तो म्हणजे गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी. पूर्वी भांडवल बाजारातील जे आर्थिक व्यवहार होते ते सट्टेबाजीचे, फसवणुकीचे, धोक्याचे, अनिश्चित त्या ठिकाणी असत होते. म्हणून सामान्य गुंतवणूकदार जो होता त्या ठिकाणी तो सामान्य गुंतवणूकदार आपल्या ज्या बचती आहे त्या भाग, कर्ज रोखे, बॉन्ड यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्या ठिकाणी तयार न होते. मग ते आपल्या बचती एक तर बँकांमध्ये ठेव म्हणून ठेवत होते किंवा फार तर जास्तीत जास्त सरकारी कर्ज रोख्यांमध्ये काय करत होते त्या ठिकाणी गुंतवणूक करत होते. शेअरची जी किमती आहे, भागांच्या ज्या किमती आहे त्या किमतीतील चढ उताराची सामान्य लोकांना फारशी माहिती नसल्याने शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणे सामान्य लोक काय करत होते टाळत होते. परंतु गेल्या 2-3 दशकापासून ह्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी बदल झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. सेबी ही जी संस्था आहे सेबी ही संस्था गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करते. म्हणून अलीकडील काळामध्ये सामान्य लोक हे शेअर गुंतवणुकीकडे, भाग बाजारातील गुंतवणुकीकडे त्या ठिकाणी वळत असलेले आपल्याला दिसून येत आहे. परंतु इतर जे प्रगत देश आहेत त्या प्रगत देशाशी तुलना करता हे जे गुंतवणुकीचे जे प्रमाण आहे, हे जे शेअर मार्केटमधील सामान्य लोकांचं वळण्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण हे प्रगत देशाशी तुलना करता हे फारच कमी असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. अशा प्रकारे अनेक दोष ह्या भारतीय भांडवल बाजारामध्ये त्या ठिकाणी आढळून येतात. परंतु आज या सेबीमुळे, या सेबीच्या सुधारणामुळे बरेचसे दोष एक कमी झालेले आपल्याला दिसून आलेले आपल्याला येतात. अशा प्रकारे भारतीय भांडवल बाजाराचे दोष हा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येतो. धन्यवाद.